मी विनंती करतोय सुदामजी कोळंबे साहेबांना हरिश्चंद्रजी बदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा पण यथेच्छ सन्मान करायचा आहे. सुदाम कोळंबे साहेबांना विनंती करतोय, हरिश्चंद्रजी बदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या टीमचा किरण डोंगरे पहिलं षटक थँक्यू डीजे, धन्यवाद. राजेश लाडसाहेब माजी नगरसेवक यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं इथे पतन होताना दिसतंय. पंचांना विचारून हे कार्य इथे केलंय असं इथे सांगण्यात येते. तर संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली आतापर्यंत 6. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. राईट मोर द विकेट. यावेळेला चांगला फटका, टायमिंग चांगला आहे. लॉफ केला होता चेंडू ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र पूर्ण होताना दिसते. तुषार गायकवाड याचं चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. पण पाहू शकाल सातत्याने 7 हा आकडा चर्चेमध्ये क्रिकेटमध्ये, कारण महेंद्रसिंग धोनी याचा जन्मदिवस देखील 7 जुलै. परंतु 7 नंबरची जर्सी घालून महेंद्रसिंग धोनीने जे कार्य भारताच्या टीमसाठी केलंय त्यामध्ये सर्वच प्रकारचे वर्ल्ड कप असतील, त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी असेल, आणि महेंद्रसिंग धोनी सध्या ताईत बनलाय क्रिकेटचा. परंतु त्याच महेंद्रसिंग धोनीने निश्चितच क्रिकेटपासून एक पाऊल मागे घेतलंच, म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने भारताचं कर्णधार पद मात्र सोडलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना ओव्हरपिच होता. अतिशय चांगली गोलंदाजी पदलालित्य दाखवलं होतं फलंदाजाने. फ्रंट फुटवर आला होता, परंतु बॉल आणि बॅटची लाईन मध्ये निश्चितच संपर्क झाला नाही. अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. एक गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षक. पॉइंटला तुम्ही एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. कव्हरला एक क्षेत्ररक्षक. रिंगणाच्या आतमध्ये मिड ऑन तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिंगणाच्या आतमध्ये. रिंगणाच्या बाहेर पॉवर प्ले असल्यामुळे एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन तैनात ठेवण्यात आलाय. फुलटोस होता, लोअर फुलटोस, त्याला दिशा दिली मिडॉनला. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय दिनेश ठोंबरे यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा इथे येतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 8 आणि फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहू शकाल कलोते संघ. लढत आपल्या समोर रंगताना दिसते. जय मल्हार आसरोटी विरुद्ध कलोते या टीमच्या दरम्यान. आमदार चषक 2017 JK म्हणजे जयशंकर क्रिकेट संघ चांदईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलंय. आपण पाहू शकाल राम कोळंबे साहेब RK माजी सरपंच, त्याचबरोबर या स्पर्धेची संकल्पना होती जनार्दन कोळंबे साहेब राष्ट्रवादी कार्यकर्ते म्हणजे JK. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल बोलबाला सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, कारण या स्पर्धेसाठी एकाहून एक दिग्गज असे समालोचक, पंचांची फौज, त्याचबरोबर अनेक स्टार क्रिकेटर या स्पर्धेसाठी येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मला संधी देण्यात आली आणि खरोखर समीर सुमन असतील आणि त्याचबरोबर JK आणि त्याचबरोबर RK सर, तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 आणि यावेळेला दुसऱ्या एंड कडून गोलंदाजी केली जाते. नरेश टोंबरेचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, धन्यवाद. सुमधुर संगीत तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेसाठी हे थीम सॉन्ग तयार करण्यात आले. आमदार चषक आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून या स्पर्धेला इथे सुरुवात केली. जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या वतीने या आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. विकेटचं पतन होताना दिसते. आतापर्यंत गडी बाद झालेत 2 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय नागेश ठोंबरे, परंतु यावेळेला त्याच्या समोर आहे गोलंदाज नरेश ठोंबरे. तर आसरोटीचा हा गोलंदाज नरेश तुम्ही पाहू शकाल.
अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतं. दोन नरेश ठोंबरे याच विभागामध्ये तुम्ही पाहू शकाल. रायगडच्या दरम्यान खेळत असताना आपण पाहिलेत, त्यापैकी आसरोटी गावचा हा नरेश ठोंबरे, परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाते. 34 धाव पूर्ण होताना दिसते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या षटकाचं प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात 9. फलंदाजी करणारा संघ कलोते संघ. आणि आतापर्यंत पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर अंकित 11 भोसरी या संघाने मात्र बाजी मारली. हाल विरुद्ध जी मॅच झाली 3 धावांची पेनल्टी, त्या मॅच मध्ये हाल संघाला बसली आणि त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये निश्चितच रंगत देखील निर्माण झाली होती शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु नियतीला मान्य होतं आणि निश्चितच इथे मात्र जिंकणारा संघ ठरला अंकित 11 भोसरी. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा नरेश ठोंबरे राईट लेफ्ट राऊंड विकेट आणि सामना करतोय. नितेश हा फलंदाज. चांगली लाईन अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या विरुद्ध अतिशय चांगली गोलंदाजी इथे करताना दिसतोय. इथे गोलंदाज नितेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल. रवी ठोंबरे अतिशय चांगले यष्टीरक्षण. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गलीच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑन तैनात आहे. रिंगणाच्या आतमध्ये हे सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. ज्याप्रमाणे एखादी छत्री उघडल्यानंतर तुम्हाला चित्र पाहायला मिळतं, तशीच काहीशी छत्री मागच्या दिशेने उघडली की काय असं क्षेत्ररक्षण इथे सजवण्यात आलंय. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला गेलाय. शॉर्ट आर्म पुल केलाय. चांगला फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे जातो आणि हा खणखणीत चौकार. आपण पाहू शकाल या मंचावर दीपक राणे सर उपस्थित आहेत. कर्जत क्रिकेटला सुगीचे दिवस ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले. 25 वर्षाचा क्रिकेट मधला प्रवास राहिला. 25 वर्षाची क्रिकेटची सेवा ज्यांनी दिली असे दीपक राणे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला फुलर लेनचा चेंडू यष्टीरक्षक चूक करतोय, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून संघाच्या खात्यात भर पडते आणि धावा मात्र फलकावर लागतात. यावेळेला 14 या आकड्यावर 14 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. शांत क्रिकेट आपण पाहू शकाल. दुसरा सामना इथे रंगताना दिसतोय. जय मल्हार आसरोटी विरुद्ध कलोते या टीमच्या दरम्यान. दोन्ही मातबर संघ आहेत. टीट फॉर टॅट फायटिंग मॅच पाहायला मिळेल. यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि नेहमीच सातत्याने सुनील गावस्कर यांच्या माध्यमातून म्हटलं जातं अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. इथे मात्र बॅड क्रिकेट पाहायला मिळालं. फलंदाजच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ संपला. पंचांचा इशारा येतोय पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा आणि 2 षटकामध्ये धावा झाल्या तर 14. 7ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यश मिळालं. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज किरण डोंगरे या खेळाडूने आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 8 आणि त्यांनी मात्र गडी बाद केला होता 1. दुसरं षटक टाकलं होतं नरेश ठोंबरे या गोलंदाजाने आणि नरेशने मात्र आतापर्यंत धावा दिल्या 6 आणि त्याने मात्र गडी बाद केला 1. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली. धन्यवाद. डीजे मास्टर थोडंसं थांबवतोय. बरीचशी पारितोषिक येत आहेत. या स्टेजवरती जर का षटकार आला तर सुदामजी कोळंबे साहेबांकडून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. एक सुंदर क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. कुणाल सर, जरी परिसीमा छोटी असली, क्राइस्टचर्च मला आठवतं, न्यूझीलंडचं क्राइस्टचर्च आठवतं. त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय की वानखेडे स्टेडियमची सुद्धा परिसीमा इतकीच आहे. वानखेडेचा विचार केला तर 7 मीटर फक्त जास्त बाउंड्रीज होतील. खरंच एक चांगलं क्रीडांगण आहे. तुमच्या हेतून, तुमच्या दृष्टीनं हा क्रीडांगण कसं वाटतंय तुम्हाला? ज्यावेळेस पहिलं पाऊल टाकलं या मैदानामध्ये निश्चितच मला देखील वाटलं कुठेतरी लहान मैदान आहे की काय, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जेवढं लहान मैदान तेवढी क्रिकेटची मजा मात्र जास्त असते. कारण षटकार चौकार पाहण्यासाठी सातत्याने प्रेक्षक येतात. प्रेक्षक आनंदमय होऊन या मैदानातून जातात, तृप्त होऊन मैदानामधून जातात. आणि या मैदानाचा जर विचार केला तर पैसा वसूल क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये झालं. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस 6 षटकारांची आवश्यकता होती, पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार लागले होते. म्हणजे या सामन्यात देखील तशीच रंगत निर्माण होणार याच्यात मात्र शंका नाही. कारण आजचे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, यानंतर कैरे, सांबार्ली, तांबाटी आणि लवजी हे संघ देखील खरोखर खूप मातब्बर संघ आहेत या विभागातले. लेफ्ट मोर द विकेट, बॅकफुटला गेला, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून काढून दिलाय. चेंडू सीमारेषा पार फरार होताना दिसतोय आणि पंचांचा इशारा येतोय, हा चौकार. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
18 या आकड्यावर आणि खरोखर जर पाहिलं तर क्रिकेटचा चर्चेतला आकडा, कारण 18 नंबरची जर्सी सध्या विराट कोहली घालतोय, परंतु त्यामागे कारण वेगळं आहे मित्रांनो. कारण 18 डिसेंबर 2006 ला विराट कोहलीचे वडील वारले आणि त्यानंतर मात्र विराट कोहली दुसऱ्या दिवशी ठीक 8:30 वाजता मैदानामध्ये गेला. रणजी ट्रॉफी मध्ये 90 धावांची खेळी केली. आपल्या टीमचा होणारा पराभव त्याने वाचवला. हा एक वेगळा रेकॉर्ड विराट कोहलीच्या माध्यमातून. क्रिकेटच्या प्रती त्याचं असलेलं डेडिकेशन. यावेळेला बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या वरून फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षण इथे झालं होतं आणि अंतिम क्षणी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा, 4 रन. धन्यवाद डीजे. सुरेख सुमधुर संगीत आपण पाहू शकाल. आमदार चषक 2017चं थीम सॉन्ग, त्यानंतर हे आगरी कोळी संगीत. आणि जर आपण विचार केला तर आगरी कोळी संगीत हे 7 तास समुद्रापलीकडे पोहोचले मित्रांनो. याचं कारण म्हणजेच ज्यावेळेस राष्ट्रपती बराक ओबामा आपल्या भारताच्या दौऱ्यावर होते, ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी मिचेल ओबामा अक्षरशः याच आगरी कोळी गीतावर थिरकल्या होत्या. म्हणजे तुम्ही पाहू शकाल हेच आगरी कोळी गीत 10 PL मध्ये दुबईमध्ये देखील वाजलं. यावेळेला फुलर लेनचा चेंडू बॅकफुटला गेला, फेस ओपन केला, बॅटचा कव्हरला दिशा दिली, सिंगल मात्र मिळते. फलंदाज नितेश पाटील याला संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. पण पाहू शकाल आजचा दिवस क्रिकेटच्या माध्यमातून खूप महत्वपूर्ण दिवस आहे, कारण आजचा जर विचार केला तर 2017चं हे आयोजन आमदार चषकाच्या माध्यमातून 28 तारखेला मला वाटतं या स्पर्धेची फायनल असेल. उद्या या स्पर्धेची फायनल आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलंय. फलंदाज मात्र बाद होतोय 23 या आकड्यावर आणि गडी बाद होणारा ठरतोय नागेश ठोंबरे हा खेळाडू. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे सुमधुर संगीत. आज तुम्ही ऐकाल या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून घराघरात तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली. आज तुम्ही प्रत्येक जर प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहोचलात तर ते tenniscricket.in च्या माध्यमातून, कारण आम्ही देखील या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालो याचं देखील श्रेय कदाचित tenniscricket.in ला आहे. कारण रत्नागिरीची स्पर्धा असेल, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. यंदाच्या सत्रामध्ये tenniscricket.in ने हुक केला, चेंडू मात्र सरळ जातोय लॉंग लेगच्या वरून. पंचांचा इशारा, षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. 29 आकड्याचं क्रिकेट मधलं महत्व सर डॉन ब्रॅडमन यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये लगवलेली शतक देखील होती 29. आणि आपण विचार केला तर हे 29 शतक लगवताना सर डॉन ब्रॅडमन यांनी मात्र षटकार लगवले फक्त 6. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. तिसरं षटक इथे मात्र संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29, परंतु त्याच सर डॉन ब्रॅडमन यांचा ऍव्हरेज मात्र होता 99.94. म्हणजे त्यावेळेसचं क्रिकेट आणि आताचं बदललेलं क्रिकेट याच्यामध्ये निश्चितच मोठा फरक आहे. कारण आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला समीर सोमणे सर, कारण 1960च्या आसपास असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वाला सुरुवात झाली. 1960च्या दशकामध्ये टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. त्यावेळेस हे क्रिकेट मात्र इनिंगचं खेळलं जायचं. कदाचित याच गावातले अनेक खेळाडू देखील असतील, ते कदाचित त्यावेळेस खेळत असतील. 1960 मध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. इनिंगचा खेळ असायचा. 1970-1980च्या दशकापर्यंत हेच क्रिकेट मात्र 30 ओव्हरचं झालं. त्यानंतर हेच क्रिकेट पुढे पुढे गेलं, 25 ओव्हर पर्यंत येऊन पोहोचलं. 2000च्या आसपास तुम्ही पाहिलं असेल 2001 ते 2005च्या दरम्यान हेच क्रिकेट 12 ओव्हर पर्यंत येऊन पोहोचलं. आणि त्यानंतर हे क्रिकेट 2010 पर्यंत जसं जसं गेलं हे क्रिकेट 6 ओव्हर 8 ओव्हर पर्यंत जाऊन पोहोचलं. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल 2014 ते 17 पर्यंत हे क्रिकेट मात्र 5 षटकापर्यंत येऊन पोहोचलं. 6 ते 5 ओव्हरच्या मॅच आता मात्र जास्तीत जास्त होतात. पाहू शकाल पंचाकडे हलकीशी अपील केली. यष्टी चित करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे खूप चांगले यष्टी रक्षण पाहायला मिळते. यष्टी रक्षक रवी ठोंबरे याचं
कौतुक करेन मी रवी ठोंबरे याचं. नरेश ठोंबरे गोलंदाजी करतोय, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन. तुम्ही पाहिलं असेल या अगोदर नरेश ठोंबरेने दुसरं षटक टाकलं होतं, त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 6 धावा दिल्या होत्या. डावखुरा गोलंदाज नेहमीच एक नैसर्गिक अँगल असतो, स्विंग असतो, हातातली कला असते, बोटाची जादू असते आणि ती दाखवताना दिसतोय इथे कुठेतरी नरेश ठोंबरे हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मोठा फटका, लॉफ केला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा चेंडू सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. डीजे 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 थँक्यू डीजे. सन्माननीय सुदामजी कोळंबे, देविदासजी बागडे, महेशजी कोळंबे आणि सदानंदजी थेर यांच्याकडून जर का स्टेजवरती कोणत्याही फलंदाजानं स्टेजवरती षटकार मारला आणि कोणत्याही बॅनरवरती षटकार मारला तर मात्र तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद सुदामजी कोळंबे, देविदासजी बागडे, महेशजी कोळंबे आणि सदानंदजी थेर. धन्यवाद. तर बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना दिसतोय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. लगातार दुसरा षटकार लगवतोय फलंदाज सुदाम आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वर. 41. माफ करा, दोन्ही षटकार इथे नितेश पाटीलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग इथे नितेश पाटील करताना दिसतोय आपल्या टीमसाठी आणि चांगलं क्रिकेट इथे दाखवलंय. ज्यावेळेस तुम्ही पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक आहेत यष्टिरक्षकाच्या मागे. आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, परंतु सातत्याने प्रहार करतोय हा फलंदाज. जर विचार केला तर नितेश पाटील ओपनिंगला आला होता आणि समजदारीचं क्रिकेट इथे दाखवताना दिसतोय. वैयक्तिक 34 धावांचा खेळ त्याच्या माध्यमातून. यावेळेला मिस टाइम होतोय, चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. दिनेश ठोंबरेचा चांगला झेल आणि परततोय नितेश पाटील. धन्यवाद डीजे. सुरेख असं संगीत तुम्ही पाहू शकाल. आगरी कोळ्यांची आराध्य देवता आई एकविरा वसलेली आहे कारले डोंगरा लोणावळ्यामध्ये आणि खरोखर अतिशय चांगलं गीत तुमच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, परंतु यावेळेला 4थं षटक प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या 41. यावेळेला सिंगल मात्र मिळताना दिसते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. 42. नरेश ठोंबरे याचं 4थं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय रमाकांत पाटील. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होताना सुदाम लेंडे. रमाकांत पाटील खडे पटका मारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 4 ओव्हरची समाप्ती झाली आतापर्यंत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीपर्यंत धावांची संख्या फलकावर लागते 42. म्हणजेच आपण विचार केला सरासरीचा तर 10.50च्या सरासरीने फक्त 42 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. कलोते टीमचा आपण आतापर्यंत विचार केला तर जय मल्हार आसरोटी या टीमच्या विरुद्ध खेळताना कलोते टीमची निश्चितच भक्कम बाजूचा आपण विचार केला तर त्यांची फलंदाजी, कारण नितेश पाटीलने निश्चितच सुरुवात तशी करून दिली होती. 34 धावांचा खेळ त्याने दाखवला होता, परंतु त्यानंतर येणारा कुठलाच खेळाडू तग धरून मैदानामध्ये खेळताना दिसला नाही. कारण त्यानंतर येणारे खेळाडू जर तुम्ही पाहिलं तर सुनील याने एक चौकार लगवला, शंकर यांनी मात्र योगदान दिलं नाही. त्याचनंतर नागेश आणि सुदाम मात्र झगडताना दिसतात. आता मात्र रमाकांत पाटील खेळताना दिसतात सुदामच्या बरोबर. हे 2 खेळाडू मैदानामध्ये आणि गोलंदाज तयार आहे 5वं षटक टाकण्यासाठी रवी ठोंबरे. तर बॅकफुटला गेला. इथे मात्र पॉइंटच्या वरून चेंडू लगावला जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. पंचांचा इशारा. 4 रन आणि हात चौकार.
थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल विकेट किपर गोलंदाजी करत असताना दिसतोय. हे कळलंय क्रिकेटमध्ये देखील, कारण महेंद्रसिंग धोनीने देखील एका मॅच मध्ये पॅट काढून अक्षरशः गोलंदाजी देखील केली आहे. आणि यावेळेला एक रन मात्र पूर्ण होताना दिसते पाकिस्तानच्या विरोधात. तो किस्सा एबी डिव्हिलियर्सने देखील अशाच प्रकारे क्रिकेटमध्ये योगदान दिलंय. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल विकेट किपर गोलंदाज असू शकतो. रवीने मात्र इथे षटकाला सुरुवात केली. 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय रमाकांत पाटील. फुटवर्क नव्हतं रमाकांतचं. पहिला शॉट ज्यावेळेस लगवण्याचा प्रयत्न केला. पाहूया यावेळेला कशा फलंदाजी करतोय. यावेळेला फ्रंट फुटवर आला होता रमाकांत, परंतु चेंडू मिस टाइम. बॅटची कडा घेतोय रवींद्र ठोंबरे, खाली होता आणि फलंदाज रमाकांत पाटील बाद. थँक्यू डीजे, धन्यवाद. रमाकांत पाटील यांच्या विकेटचं पतन होताना दिसतंय. संघाची धावसंख्या फलकावर लागली 47 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय सुदाम. सुदामच्या विरुद्ध अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना स्लॉगिंग ओव्हरमध्ये प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा असतो, कारण येणारे निर्धाव चेंडू निश्चितच पारड जळ करणारे ठरतात. जय मल्हार आसरोटी टीमचं पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज रवी. मोठा फटका येताना दिसतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगलं जजमेंट होतं तिथे. खूप चांगला झेल तुषार गायकवाडचा. फलंदाज मात्र बाद होतोय यावेळेला सुदाम. धन्यवाद. हे आमंत्रण होतं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. खरोखर आपण पाहू शकाल अनेक प्रेक्षक आले ही स्पर्धा अनुभवण्यासाठी. फ्रंट फुटवर आला फलंदाज. चेंडू लॉफ केला. चेंडू ऑफ साइडला. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. चौकाराने शेवट गोड होतोय. संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 51 धावा पूर्ण होतात. 52 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलंय जय मल्हार आसरोटी या टीमच्या समोर. 52 धावा इथे मात्र करायच्यात. 51 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. आपण पाहू शकाल 51च टेस्ट क्रिकेट शतक सचिन रमेश तेंडुलकर यांनी संपूर्ण कारकिर्दीमध्ये लगवली होती. सचिन रमेश तेंडुलकरच्या कारकिर्दीचा जर आपण विचार केला तर 22 वर्ष 91 दिवसाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. आणि त्या 22 वर्ष 91 दिवसाच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये सचिनने 100 शतकं लगवली. 49 शतकं लगवली त्यांनी ओडीआय मध्ये, तर 51 शतकं त्यांनी लगवली टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून. सचिनने मात्र शनिवार आणि रविवार या 2 दिवशी सर्वाधिक जास्त धावा केल्या. खोऱ्याने धावा शनिवार आणि रविवारी आल्या. त्याचमुळे की काय मी म्हणेन हे देखील एक कारण असावं, कारण आपण पाहिलं असेल शनिवार आणि रविवार वीकली ऑफ असतो अनेक कामगारांना. आणि खरोखर सचिन रमेश तेंडुलकर शनिवार आणि रविवारच्याच दिवसाच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा काढायचा. याचा रेकॉर्ड येणाऱ्या मॅच मध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. परंतु 52 धावा इथे पूर्ण करायच्या जय मल्हार आसरोटी या टीमला. या 52 धावा कशा प्रकारे होतात निश्चितच माझ्याच वाणीतून तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु त्या अगोदर ऐकूया क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरेल कलोते टीम, आणि या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. डीजे थोडस थांबायचं. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय राजेशजी लाड साहेब उपस्थित आहेत. भगवानजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णजी काळन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नारायणजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिलजी सोनावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्तात्रयजी सोनावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भास्करजी सोनावले साहेब उपस्थित आहेत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय कोळंबे साहेबांना विनंती करेल या मान्यवरांचा आपण यथेचित सन्मान करायचे आहे, कारण पाहुण्यांचं आतिथ्य करणं फार गरजेचं आहे. भारताची संस्कृती सांगते की आपण पाहुण्यांना, आपण खरोखरच अतिथींना आपण नेहमीच परमेश्वराचं स्थान देतो. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय संजय कोळंबे साहेबांकडून. येणारी 5 षटकं आणि जिंकण्यासाठी मात्र तब्बल 52 धाव संख्येची गरज आहे. मी आमंत्रित करतोय कैरे आणि चांबार्ली संघाच्या कर्णधाराला, की आपण त्वरित नागणी फेकीसाठी यायचं. कैरे संघाचा कर्णधार सागर पाटील
आणि चांभारली संघाचा कर्णधार सुधीर मुंडे नाहीतर मग अमित दादा मुंडे या दोघांना विनंती करतोय की आपल्यापैकी त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं. चांभारली आणि कैरे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. कुणाल सर विचार केला तर अगोदरची मॅच सुंदर झाली. 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 67 धावसंख्येची गरज असताना एक पैसा वसूल मॅच म्हणजे हृदयाची ठोके वाढण्याचं खरोखरच काम केलं त्या मॅचने. तसे हृदयाचे ठोके 72 असतात परंतु त्या मॅच मध्ये मी तर म्हणेल की किमान 92 पर्यंत मजल मारली असे प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोक्यांची. कारण तितके ठोके अगदी शेवटच्या षटकामध्ये मुफीद या फलंदाजाकडून पाहायला मिळाले आणि शेवटच्या क्षणी मात्र जिंकला तो अंकित 11 पोसरी संघ. तर आता येणारे 5 षटक जिंकण्यासाठी मात्र 52 धावसंख्येची गरज आहे. या 52 धावसंख्या कशा कुठल्या जाणार हे ऐकण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय पुन्हा एकदा कुणाल दाते सरांना. तत्पूर्वी आपण पाहतोय की रसायनी विभागातील एक मोठं आयोजन करण्यामागे आणि त्यांचं खूप मोठं क्रिकेटमध्ये योगदान आहे ते सुधीर मुंडे या ठिकाणी उपस्थित झालेत. कर्णधार आहेत चांभारली संघाचे. मी कैरे संघाचे कर्णधार एक करंट प्लेअर एक इलेक्ट्रिक शॉक असलेला प्लेअर म्हणजे सागर पाटील याला मंचावरती आमंत्रित करतो. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. तर येणारी 5 षटकं जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. परंतु प्रेक्षकांना ऐकायचे की सचिन रमेश तेंडुलकर ज्याला टेनिस अगदी आपण पाहतोय ना की क्रिकेटचा देव मानलं जातं. कारण भारत देशाचा विचार आपण केला तर भारत देशामध्ये विविध जात धर्म पंथ सगळं काही आहे. म्हणजे अगदी 15 मीटर पर्यंत जाल तुम्हाला भाषा वेगवेगळी ऐकायला मिळते. तर इतकी विभिन्नता आहे इतकी विविधता आहे परंतु या सगळ्यांना एकत्रित जोडणारा मात्र एकच खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट हा खेळ. आणि या क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं ते मात्र सचिन रमेश तेंडुलकरला. त्याचा नक्कीच रेकॉर्ड आम्हाला तुमच्या मुखातून ऐकायचं आहे. तर धन्यवाद समीर. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होताना दिसते. तुम्ही पाहू शकाल जय मल्हार आसरोटी हा संघ 52 धावा काढण्यासाठी मैदानात जाताना दिसतोय. 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग इथे जय मल्हार आसरोटी टीम करताना दिसेल. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात रवी आणि नरेश. या खेळाडूंनी मात्र निश्चितच बीडच्या मैदानावर चौक विरुद्ध खेळत असताना 99 धावांची पार्टनरशिप केली होती आणि 30 चेंडूमध्ये या 99 धावा आल्या होत्या. नाबाद 99 रनची पार्टनरशिप हा रेकॉर्ड आहे या खेळाडूंच्या नावावर. तर पार्टनरशिप मात्र बिल्ड करणारे खेळाडू आहेत परंतु नरेश आणि त्याचबरोबर रवी 72 धावांची खेळी केली होती नरेशने त्या मॅचच्या दरम्यान. हा एक रेकॉर्ड आहे यंदाच्या सीझन मध्ये आपण विचार केला तर नरेशच्या नावावरचा. परंतु सध्या आपण विचार केला तर धर्मशाला मध्ये जी टेस्ट रंगताना दिसते तिथे अनेक रेकॉर्ड झाले ते तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचेन या मॅचच्या दरम्यान. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे सध्या पॉवर प्लेचं हे षटक घेऊन येण्यासाठी. सुनील ठोंबरे सुनील टू नरेश ही जुगलबंदी. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू निर्धाव जातोय. खूप चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे इथे केलं जातं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. रमाकांत पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बॅटिंग मध्ये थोडंसं अपयश आलं होतं रमाकांत पाटीलला परंतु यष्टीरक्षकाची भूमिका मात्र चांगली पार पाडावी लागेल रमाकांत पाटील यांना. गोलंदाज तयार आहे. या वेळेला चांगली लाईन पंचाकडे अपील होताना दिसते. अपील मध्ये उत्साह जास्त आहे परंतु आत्मविश्वास खूप कमी आहे. परंतु जगून ठेवलं मी म्हणेन डावकुरे हाताच्या गोलंदाजाला. कारण आपण पाहिलं असेल डावकुरे हाताचा गोलंदाज डावकुरे हाताचा फलंदाज जास्त ऍडव्हान्टेज असतो डावकुरे हाताच्या फलंदाजाला या गोलंदाजाविरुद्ध खेळत असताना. कारण नॅचरल लेग ब्रेक ज्या वेळेस उजव्या हाताच्या फलंदाजाला हा करतो तोच आतमध्ये येणारा चेंडू डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी होतो आणि त्याचमुळे हा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटच्या वरून चेंडू फेकून दिला सीमारेषा पलीकडे. षटकार. डीजे 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 मी विनंती करतोय आमचे माजी नगराध्यक्ष राजेशजी लाड साहेबांना की आपण पुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक करायचे. कैरे वर्सेस चांभारली या 2 संघादरम्यान. विशेष आकर्षण आहे कुणाल दाते सर राजेश लाड साहेब तुमच्या 3ही कॉमेंटेटरचा आवाज ऐकण्यासाठी या 3ही रात्र मंचावरती उपस्थित राहिले. त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. एक विशेष योगदान आहे. ते सुद्धा सुंदर कॉमेंट्री करतात त्यांच्या शब्दामध्ये. आपणही त्यांना नक्कीच जोडू. नक्कीच आपल्या समोर ते जोडले जातील परंतु सध्या नाणेफेक होते. या वेळेला मनगडातली ताकद झोकून दिली. ऑन साइडला चेंडू लॉफ केला गेला. या वेळेला लॉंग ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत धाव मात्र पूर्ण केली जाते. नरेशच्या माध्यमातून एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. पण पाहिलं असेल हेलिकॉप्टर शॉट महेंद्रसिंग धोनीने इव्हेंट केला असं म्हटलं जातं परंतु निश्चितच मी म्हणेन 2002 मध्ये पहिल्यांदा सचिन रमेश तेंडुलकर याने इंग्लंडच्या विरुद्ध हेलिकॉप्टर शॉट लगवला होता.
मिड विकेटच्या दरम्यान आणि तो पहिला हेलिकॉप्टर शॉट ठरला होता. परंतु महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर शॉटसाठी खूप मेहनत घेतली मित्रांनो, कारण हा हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी त्याच्या मित्राच्या माध्यमातून त्याला खूप मदत करण्यात आली, मेहनत घेण्यात आली त्याच्यासाठी. परंतु तो मित्र मात्र हे जग सोडून गेलाय. त्याच्यासाठी देखील महेंद्रसिंग धोनी यांनी खूप काही केलं. स्वादुपिंडाचा आजार झाला होता त्याच्या मित्राला आणि महेंद्रसिंग धोनीने मात्र एअर ॲम्ब्युलन्स देखील पाठवली होती. परंतु खराब हवामानामुळे महेंद्रसिंग धोनी त्याच्या मित्राचा जीव वाचू शकला नाही आणि याची सल आज देखील महेंद्रसिंग धोनीला बोचते, कारण त्याचा मित्र त्याच्यापासून दुरावला गेला. संघाची धावसंख्या आतापर्यंत 7. सांभारली संघाचा कर्णधार सुधीर मुंडे यांना मी परत बॅक मागे बोलवतोय. आपण कृपया करून मंचावरती यायचे त्वरित. तर 7 धावा इथे फलकावर लागल्यात. टार्गेट आहे 52 धावांचं. रवीसाठी बॅकफुटला गेला होता. रवी दिशा दिली गलीमधून, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने काढून टाकतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातो आणि हा चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. संघाची धावसंख्या 11 फलकावर लागताना दिसते. पहिलं षटक इथे संपलंय. आकड्यांचा खेळ पाहायला मिळतोय. गडी मात्र बाद झाला नाही, परंतु 11 धावा फलकावर लागताना दिसत आहेत. काहीसं असंच चित्र 11-11-11 म्हणजेच 11 नोव्हेंबर 2011 ला पाहायला मिळालं होतं. 11 वाजून 11 मिनिटं झाले होते घड्याळामध्ये. 111 धावांची आवश्यकता होती. मॅच होती साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया. म्हणजेच 11-11 आणि निश्चित या आकड्यांचा खेळ किती महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. 11च खेळाडू क्रिकेटमध्ये खेळले जातात. एखादा कमी खेळाडू असला तर पंचांची परवानगी घ्यावी लागते आणि क्रिकेटमध्ये 11 खेळाडू तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो 12 खेळाडू देखील खेळलेले आहेत. हे कधी घडलं तर 1900 म्हणजेच 1900च्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा क्रिकेटमध्ये 12 खेळाडू खेळले होते आणि ती ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मात्र पटकवलं होतं इंग्लंड संघाने फ्रान्सचा पराभव करून. त्यावेळेस पासून त्याच्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये आयसीसीने नियम बदलले आणि 11च खेळाडू क्रिकेटमध्ये खेळतात. संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली 11. अकरा धावा इथे फलकावर लागल्यात. जय मल्हार आसरोटी विरुद्ध कलोते या टीमच्या दरम्यान मॅच आहे. 52 धावांचं लक्ष्य इथे आसरोटी टीमला करायचंय. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत, ज्या दोन्ही खेळाडूंनी 99 धावांची पार्टनरशिप चौकच्या विरुद्ध केली. यावेळेला उडवला चेंडू सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून फलंदाज नरेश ठोंबरे ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आज मात्र डीजे रॉनी थोडासा त्रस्त असेल. कॉमेंटेटर त्याला जास्तच त्रास देत आहेत, परंतु तितके मान्यवरांची पारितोषिक येतात आणि तितकेच मान्यवरांची हजेरी सुद्धा लाभते. आमच्या रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सन्माननीय पूजाताई थोरवे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. लगातार 3 षटकारांसाठी माधवजी कोळंबे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तर आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 17 ऑक्टोबरला जन्मदिवस असतो जम्बो अनिल कुंबले, ज्याने फिरोजशाह कोटलाचं मैदान गाजवलं मित्रांनो. 10 विकेट घेतल्या होत्या आणि नेहमीच त्याला मी जोड देतो. सचिन तेंडुलकर यांची व्हाईट बॉलचा इशारा येतो. 18 धावा. परंतु ज्या 10 विकेट घेतल्या होत्या अनिल कुंबलेने, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान होतं सचिन तेंडुलकरचं. ते कसं या ओव्हरमध्ये निश्चितच या ओव्हरच्या दरम्यान तुम्हाला सांगेन. गोलंदाज तयार. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ऑन साइडला, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. चेंडू सीमारेषा पार आणि हा चौकार मिळतोय फलंदाज नरेशच्या बॅट मधून. डीजे थँक्यू. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी पूजाताई थोरवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. माधवजी कोळंबे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी. धन्यवाद. आज तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात होताना दिसतात. मान्यवर मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात. मान्यवरांना देखील वाटते कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी व्हावी आणि खरोखर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. 22 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. षटक क्रमांक 2 इथे प्रगती पथावर आहे. 52 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 52 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. म्हणजेच 30 धावांची अजूनही आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. हे षटक सध्या प्रगती पथावर आहे 2 आणि गोलंदाजी करतोय अमर.
तर अमर गोलंदाजीसाठी तयार आहे. राईट ओव्हर द विकेट सामना करतोय फलंदाज नरेश. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, पदल आली त्याचा अभाव पाहायला मिळतोय. खळे खळे फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय फलंदाज नरेश याचा. आणि गुड क्रिकेट इज गुड डान्सर इज अ गुड क्रिकेटर असं नेहमीच म्हटलं जातं. पदल आलित्य तुमच्याकडे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही पायाचा वापर केला नाही तर निश्चितच क्रिकेटमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. अशाच टीका टिप्पणी व्हायच्या वीरेंद्र सेहवागसाठी, परंतु वीरेंद्र सेहवाग यांनी त्याच्या बॅटने उत्तर दिलं. पाहूया तेच बॅटने उत्तर देतोय का फलंदाज नरेश. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे 22 या आकड्यावर. 22 22 धावा, 30 धावा करायच्यात. अजूनही गोलंदाज अमर. फुलर लेनचा चेंडू होता, यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय. 22 या आकड्यावर पहिला विकेटचं पतन होताना दिसतंय. नरेश ठोंबरे इथे मात्र परतावं लागतंय नरेश याला. तर मगाशी मी किस्सा सांगत होतो निश्चितच फिरोजशाह कोटलावरचा अनिल कुंबलेच्या त्या योगदानामध्ये. आणि खरोखर सचिन रमेश तेंडुलकर हा एक अंधश्रद्धाळू खेळाडू म्हणून मानला जातो. त्याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगेन, ज्या ज्या वेळेला अनिल कुंबले विकेट घेत होता त्या वेळेला त्याची स्वेटर आणि त्याची कॅप पंचांकडे देण्याचं कार्य सचिन रमेश तेंडुलकर करत होता. प्रत्येक विकेटच्या दरम्यान स्वेटर काढलं जायचं आणि प्रत्येक विकेटच्या दरम्यान कॅप काढली जायची अनिल कुंबलेच्या माध्यमातून. ती कॅप आणि स्वेटर देण्याचं काम मात्र पंचांकडे सचिन रमेश तेंडुलकर करायचा. आणि असं म्हटलं जातं, सचिनने अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की अंधश्रद्धाळू मी लहानपणापासूनच होतो, कारण पहिले डाव्या पायाचा पॅड बांधला जायचा सचिन रमेश तेंडुलकरच्या माध्यमातून. आणि सचिन पहिल्यांदा ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये खेळला ना त्यावेळेस मात्र त्याने सुनील गावस्करने जी पॅडची जोडी त्यांना दिली होती ते पॅड घालूनच सचिन पाकिस्तानमध्ये जाऊन खेळला होता. 16 वर्ष 210 दिवसाचा असताना. संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली 22. 22 धावा फलकावर लागल्यात. टार्गेट आहे 52 धावांचं. धावा झाल्यात आतापर्यंत 30. आणि फलंदाजी करतो यावेळेला उजव्या हाताचा फलंदाज किरण डोंगरे. ज्या किरणने पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, तो किरण मात्र फलंदाजच्या भूमिकेत. त्या किरणने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 8. आणि यावेळेला गोलंदाज आहे किरणच्या समोर अमर दुसरं षटक टाकताना. राईट मोर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली. गली आणि पॉइंटच्या दरम्यान सिंगल मिळते फलंदाजाला. संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 रन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदई यांच्या वतीने आमदार चषक 2017चं जे के जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या वतीने आयोजक राम कोळंबे साहेब, जनार्दन कोळंबे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. यावेळेला ओरपीज होता, दिशा दिली, ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक मिडॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करतोय फलंदाज. संघाची धावसंख्या 24 वर. 24 धावा इथे फलकावर लागल्यात. आणि नेहमीच 24 आकडा आमच्या नजरेसमोर येतो. आम्हाला आठवण होते सचिन रमेश तेंडुलकर यांची, कारण आपण पाहिलं असेल ओव्हरऑल क्रिकेटचा विचार केला तर 24 वर्षाचं क्रिकेटिंग करिअर. 24 एप्रिल 1973 ला जन्म झाला या क्रिकेटच्या महामानवाचा. महामानव याच्यासाठी आम्ही म्हणतो कारण क्रिकेटसाठी सर्वच काही दिलं सचिन रमेश तेंडुलकर यांनी. 24 वर्षाच्या क्रिकेटमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि भारत सरकारने मात्र त्यांना भारतरत्न देऊन एक मोठा बहुमान त्यांचा केला. आणि खरोखर त्यांच्या कार्याला समालोचक या नात्याने आमचा देखील सलाम. 24 धावा इथे फलकावर लागल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. निश्चितच पूजाताई थोरवे यांच्याकडून मात्र पारितोषिक येतं. सलग 3 षटकार, 3 चौकार आणि त्याचबरोबर 3 विकेटसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर सुदाम कोळंबे साहेब, देवीदासजी बागडे साहेब, महेशजी कोळंबे साहेब, सदानंदजी थेर यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याची अशी आहे की स्टेजवरती षटकार आला आणि बॅनरवरती षटकार जर का पडला तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. तर इथे पाहू शकाल तुम्ही अनेक पारितोषिक लगवले जातात. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक मोठमोठ्या गोष्टीसाठी आहे, षटकारासाठी आहे, स्टेजवर बॉल मारण्यासाठी देखील आहे. परंतु संघाची धावसंख्या 24 फलकावर लागलेली आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय रवी ठोंबरे, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय किरण डोंगरे. तर रवी ठोंबरे आणि किरण डोंगरे ही जोडी सध्या मैदानामध्ये असताना गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी सुनील ठोंबरे सज्ज होताना दिसतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट तैनात आहे, एक मिड ऑफ तैनात आहे रिंगणाच्या आतमध्ये. रिंगणाच्या बाहेर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. फुलटोस होता, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6.
थँक्यू डीजे. तुम्ही पाहू शकाल अजय अतुलचे हे संगीत, अजय गोगवले यांचा सुमधुर आवाज. परंतु याच अजय अतुलने सुरुवात केली होती पोवण्यापासून, परंतु तेच अजय अतुल आज तुम्ही पाहू शकाल मराठी चित्रपट सृष्टीपासून सुरुवात आणि त्यानंतर बॉलिवूड पर्यंत त्यांचा प्रवास. या गाण्याच्या माध्यमातून सांगेन मी तुम्हाला त्यांचा कसा प्रवास राहिला. बॅकफुटला गेला, दिशा दिली कव्हरला, सिंगल मात्र मिळेल संघाच्या खात्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवला जातोय. चांगला प्रयत्न, चांगला निर्णय. संघाची धावसंख्या 31. पाहू शकाल अनेक गाणे सध्या गाजतात. सैराट असेल, त्याचबरोबर आनंद शिंदेचे अनेक गाणे असतील, अजय गोगवले, अजय अतुलचं संगीत असेल. आणि क्रिकेटसाठी संगीत खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण 2008 IPL ललित मोदींनी भारतात आणलं. त्यानंतर क्रिकेटमध्ये डीजे वाजू लागले, चीअर लीडर्स थिरकायला लागल्या, चीअर बॉईज देखील अनेक स्पर्धांमध्ये आम्ही थिरकताना पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने डीजेला देखील क्रिकेटमध्ये 2008च्या माध्यमातून खूप महत्वाचं स्थान निर्माण झालंय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 31. धावा करायच्यात 52, म्हणजे अजूनही तुम्हाला धावा करायच्यात 21. याला बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध. तोपर्यंत सिंगल मात्र मिळताना दिसते. फलंदाज यावेळेला फलंदाजी करत होता किरण आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलाय रवी. तर संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. हे तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत, म्हणजे तुमच्याकडे बॉल असतील 15 चेंडू आणि 20 धावा. 15 बॉल 20 धावांची आवश्यकता. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय मिड ऑफच्या दरम्यान, परंतु एक धाव मिळते फलंदाजाला. एक धाव संघाच्या खात्यात आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 33 वर. रवीचं खातं पुढे सरकतंय आणि स्ट्रायकिंग एंडला येतोय. यावेळेला फलंदाज किरण, ज्या किरणने षटकार लगवला फुल टोसवर. रवीने जो षटकार लगवला होता, किरण पुन्हा एकदा तैनात होताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. बॅकफुटला गेला होता, चेंडू हवेत चाललाय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतंय. 34 धावा इथे फलकावर लागतात. मगाशी सुनील गावस्कर यांचा उल्लेख मी माझ्या माध्यमातून केला होता. त्याच सुनील गावस्करांनी सचिन रमेश तेंडुलकरला पॅटची जोडी दिली होती आणि त्यांनीच मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये 34 शतकं लगवले होते. सुनील गावस्करांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मित्रांनो, त्यांचेच ते 34 शतकं बघून सचिन रमेश तेंडुलकर असं म्हणतो की मी क्रिकेट खेळायला शिकलो, मी या क्रिकेटच्या प्रति आवड निर्माण करायला शिकलो. कारण शारदाश्रम आणि त्याचबरोबर मुंबईतले ते मैदान गाजवत असताना सचिनला आवड होती सुनील गावस्कर यांच्या 34 शतकांची. 34 शतक सुनील गावस्कर यांनी लगवली. परंतु आपण पाहू शकाल सुनील गावस्कर यांनी 1993च्या दणग्यामध्ये मात्र एका फॅमिलीचा बचाव देखील केला होता. त्याचा इतिहास नंतर सांगेन, परंतु संघाची धावसंख्या सध्या फलकावर लागली 35. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये धावा झाल्यात 35. ओव्हर टू समीर. तर या ठिकाणी आपण पाहतोय खालापूर रसायनी विभागातील राष्ट्रवादीचे युवा नेते लक्ष्मणजी शिंदे यांना मी विनंती करेन आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी संघटना कर्जत तालुका अध्यक्ष स्वप्नील मळसे आणि त्यांच्या समवेत आपले सगळ्यांचे लाडके नेहमी जोडीच आपल्याला पाहायला मिळते अनिकेत लाड सुद्धा उपस्थित आहेत. स्वप्नील मसे आणि अनिकेत लाड या दोघांना मी विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. कोणतीही टुर्नामेंट असू दे, अनिकेत लाड यांची मात्र हजेरी नक्कीच लाभते. त्यांना नक्कीच आपण मंचावरती आमंत्रित करूया. कुणाल सर, आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याच गोष्टींचा आपण विचार केला, हे सुद्धा विसरून चालणार नाही की शाहिद आफ्रिदीनं ज्या बॅटनं मात्र 37 चेंडूत म्हणजे कमीच चेंडूमध्ये जास्त म्हणजे सेंचुरी झळकावली, म्हणजे 37 चेंडूमध्ये शतक झळकवलं, त्या शाहिद आफ्रिदीची बॅट मात्र सचिन रमेश तेंडुलकरची होती. जी बॅट वकार युनिसनं मात्र शाहिद आफ्रिदीला दिली होती, कारण बॅट पॅच मधून चालला होता तो मात्र शाहिद आफ्रिदी. त्याचा किस्सा असा होता सबीर, ज्या वेळेला एअरपोर्ट वरून सामान मैदानात जात होतं त्यावेळेस मात्र एअरपोर्टच्या माध्यमातून त्याच्या बॅट्स आणि त्याचं सामान गाळ झालं होतं आणि शाहिद आफ्रिदीची बॅट मात्र नेक्स्ट प्लेन मधून येणार होती आणि तोपर्यंत मात्र सामन्याला उशीर झाला असता. मॅच चालू झाली होती मैदानामध्ये. शेवटी बॅट नव्हती शाहिद आफ्रिदीकडे आणि त्यावेळेस वकार युनिसने सांगितलं होतं माझ्याकडे एका खेळाडूची बॅट आहे, ती घेऊन तू मैदानामध्ये जा. आणि त्यानंतर मात्र वन डे इंटरनॅशनल मध्ये पहिल्यांदा मित्रांनो 37 बॉल मध्ये शतक लगवण्याचा विक्रम केला होता शाहिद आफ्रिदी या खेळाडूने. म्हणजेच विमानाचं लेट येणं, सामान गाळ होणं किती महत्वाचं ठरलं होतं शाहिद आफ्रिदीला. परंतु हाच रेकॉर्ड मात्र
अनेक वर्षानंतर मोडला गेला कोरे अँडरसन याच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र त्याचाही रेकॉर्ड मोडण्यात आला 31 चेंडूमध्ये मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स यांच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये रेकॉर्ड होतात, क्रिकेटमध्ये रेकॉर्ड मोडतात आणि क्रिकेट निश्चितच हा क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 35 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. चौथं षटक इथे प्रगती पथावर आहे. सुदाम लेंडे देखील अपयशी ठरला होता फलंदाजी करत असताना, परंतु यावेळेला सुदाम पुन्हा एकदा मॅच मध्ये निर्माण करेल का स्थिती जिंकण्याची, हा प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक समर्थकांच्या मनात, कलोते टीमच्या मनामध्ये. कारण सुदाम लेंडे हा एक चांगला गोलंदाज आहे स्लॉग ओव्हरचा जर आपण विचार केला तर, परंतु त्यांच्या समोर फलंदाज तेवढ्याच ताकदीचा खेळतोय रवी ठोंबरे आणि त्याच्या नॉन स्ट्रायकिंगला खेळणारा खेळाडू किरण डोंगरे. ज्या किरण डोंगरेने पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं. तर गोलंदाज तयार सुदाम. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा इथे येतोय. पंचाकडे अपील केली जाते आणि आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 27 आपल्याला सांगतो, जर एखाद्या गोलंदाजाने किंवा क्षेत्ररक्षकाने अपील केली नाही तर पंचांना देखील बाद घोषित करण्याचा अधिकार नसतो. अपील हा नियम खूप महत्वपूर्ण नियम आहे क्रिकेटच्या 42 नियमांतर्गत. याला बॅकफुटला गेलाय, पुल केलाय चेंडू सीमारेषेच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चेंडू जातोय. हा खडखडीत षटकार. थँक्यू. मी मगाशीच म्हटलं होतं रवी तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर अपील झाली, अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी जाणवला, पंचांनी अपील फेटाळून लावलं, परंतु त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू वेट ट्रान्सफर केलं, मागच्या दिशेने पदलालित्य दाखवलं आणि बॅकफुटला जाऊन चांगला फटका लगवला. संघाची धावसंख्या 41. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, परंतु यावेळेला मिस झालाय फटका. चेंडू हवेत, यष्टीरक्षक खाली. 41 वर रवी बाद होताना दिसतोय. संघासाठी दुसरा गडी बाद होताना दिसतोय आणि धावसंख्या मात्र 41. आपण पाहू शकाल अजूनही धावा करायच्या आहेत 11. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहू शकाल अनेक संगीत आलं, त्यापैकी हे देखील गीत खूप गाजलं होतं मित्रांनो. आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली असेल सध्या फलकावर लागते 41. धावा करायच्यात अजूनही 11. येणारे चेंडू असतील 9 चेंडू 11 धावा. रवी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय निलेश ठोंबरे आणि त्याच्या बरोबर खेळतोय खेळाडू किरण डोंगरे. किरणच्या बाबतीत जर आपण विचार केला तर उंची खूप आहे किरणकडे आणि निश्चितच शरीरयष्टी चांगली आहे क्रिकेट खेळासाठी. ज्याप्रमाणे शरीरयष्टी हवी आहे आणि तशी शरीरयष्टी सध्या आहे खेळाडू किरणकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सुदाम ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला गेला. ज्या शरीरयष्टीचा उल्लेख मी केला त्या शरीरयष्टीच्या माध्यमातून, त्याच्या मनगडाच्या ताकदीच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदई आयोजित JK जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या वतीने भव्य आमदार चषक 2017चं हे भव्य दिव्य आयोजन. नाईटची स्पर्धा आपण अनुभवतात. फ्लड लाईट्स मध्ये, प्रकाश झोतामध्ये असलेले हे सामने आज तुम्ही अनुभवाल. या क्रिकेटचा थरार यानंतर कैरे विरुद्ध चांबारली अशी मॅच असेल. सध्या आसरोटी संघाला आवश्यकता आहे फक्त 5 धावांची. यावेळेला पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. रिदम चुकली गोलंदाजी, नियम क्रमांक 23 इथे वापरला जातोय पंचांच्या माध्यमातून. डेड बॉल मृत चेंडू आणि या नियमामध्ये जर आपण विचार केला तर अनेक पानं तुम्हाला वाचावी लागतील. अनेक वेळा डेड बॉल घोषित करू शकतात पंच. अनेक कंडिशन मध्ये वर्ड शॉट, अफलातून टायमिंग आणि ते मात्र मॅच फिनिश करणारा हा षटकार. सांग बरोबर नाव आणि इथेच बस. धन्यवाद डीजे. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत.
पण पाहू शकाल आमच्या गुडलेखकाच्या माध्यमातून अहवाल आमच्यापर्यंत सादर होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुठला खेळाडू ठरतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नन अदर दॅन नरेश ठोंबरे. ज्या खेळाडूने या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल अतिशय 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 19 धावा दिल्या आणि फलंदाजी करत असताना नरेशने मात्र आपल्या टीमसाठी 8 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली. या नरेश ठोंबरे आपला सन्मान इथे केला जाईल. नरेश ठोंबरे मी विनंती करतोय कर्जत